आपण पुढच्या वर्षी कशा पद्धतीने यामध्ये आपल्याला ही योजना राबवता येईल किंवा हे पीक लागवड करता येतील आपल्याला, हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. कार्यक्रम असा मोठा नाही आहे, पण आपणच एक चर्चासत्र, तुमचे अनुभव आम्हाला घ्यायचे होते की बाबा हे लागवड केल्यानंतर खरोखरच किती खर्च आलेला आहे आणि उत्पादन अपेक्षित आहे का, तेवढं खर्च आपल्याला तेवढ्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याचं जर पाहिलं उत्पादन आणि त्यांचं मोबदला आपल्याला किती क्विंटल मिळाला आणि पैसे किती होतात आणि ह्याचे पैसे किती होतात, ह्या संदर्भामध्ये तुमचं सखोल मार्गदर्शन. आम्ही फक्त मार्गदर्शन करतोय, हे पीक लागवड करा, ते पीक लागवड करा. ॲक्च्युली प्रॅक्टिकल हे तुम्ही करताय. आम्हाला तुमच्याकडून जास्त खरे शेतकरी तुम्ही आहात की बाबा अनुभव तुमचे आहेत. आम्ही प्रॅक्टिकल जरी सांगितलं करा म्हणून, प्रॅक्टिकल तुम्ही करता ॲक्च्युली. बाबा तुमच्याकडूनच अपेक्षित आम्हाला खरं काय आहे कळते शेतामध्ये, कारण तुम्ही राबता, तुम्ही ॲक्च्युली तिथं पेरता, सगळ्या गोष्टी करता, हार्वेस्टिंगपर्यंत तुमची मेहनत, तुमचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या असतात. म्हणून हे एक चर्चासत्र एक छोट्याखाली आपण हे आयोजित केलेलं आहे. तर सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तर पुढील मार्गदर्शन मी गिरीश सर यांना विनंती करतो की थोडक्यात असं या पिकाच्या संदर्भामध्ये काय असेल सखोल थोडक्यात असं मार्गदर्शन करावं आदरणीय गिरीश सर. मार्गदर्शन म्हणजे काय, आता चियाच्या बाबतीमध्ये आपण चर्चाच करू आता थोडक्यात. आता विचारलं काही जे असतील तर आपल्याला पासून आडतवालाकडून बोललो त्याला, ते म्हणतो 13,000 ते 16,000 भाव चालू आहे. एक ॲव्हरेज 15,000 रुपये रेट आहे असं म्हणतात ते. रिसोड आणि वाशिम असे 2 मार्केटमध्ये ते विकलं जाते म्हणजे. आणि दर दिवशी पेक्षा ते 1-2 दिवसाला त्यांच्या बीट वगैरे असतात म्हणजे. तर आपल्याला ज्या दिवशी जायचं त्या दिवशी कॉल करून आपण जाता येते, काय अडचण नाही. त्याच्यामध्ये दुसरा विषय याचा, त्यांना वगैरे सुरुवातीला सॅम्पल वगैरे लागते असं घेऊनच गेलं तरी काय अडचण नाही. त्या दरम्यान आपण त्यांना विचार वाटलं असं व्हॉट्सअपला पण त्यांना फोटो वगैरे टाकता येते. वाशिम मध्येच रिसोड तालुका आहे, ते 2 ठिकाणी आहे म्हणजे. आता थोडं कमी झालेत भाव, म्हणजे माल आवक चालू झाल्यामुळे थोडं कसं पण काही दिवसांनी जानेवारीमध्ये 23,000 कमी जास्त होणार. 23,000 जानेवारीमध्ये. जर आपण थांबलो थोडं. बरं साहेब, हे माल आपल्या घरी किती दिवस ठेवता येईल? काय त्याच्यामध्ये फक्त कीड तेलाचं वाहन व्हायला काही हे लागणार नाही. नाही असं काही नाही. हे कसं, एक तर नवीन पीक असल्यामुळे आहे ना, त्याला कुठल्याच म्हणजे आणखी आपण सोयाबीन 2 वर्ष ठेवता, वर्षभर ठेवता, असं घरी राहत यालाही काय हा, होणार खेळते नाही. हवेला ठेवायचं व्यवस्थित, असं खालनं थोडं उंच ठेवायचं, काही होत नाही त्याच्यामध्ये. तेवढी काळजी घ्यायची. बाकी तर आता उत्पन्नामध्ये आपण पाहूच आता त्याच्यामध्ये आपलं प्रत्यक्षाने सर्वांच्या लागवड असल्यामुळे तर तुम्हाला अतिशय अनुभव आलेलाच आहे. फक्त आता भोसले साहेबांनी म्हटलं की पाण्याची जास्त आवश्यकता आहे आपल्याला. बाकी कीड रोग किंवा हे कुठलं पद्धत खत खरी आहे बघा, लागवडीची महादोपाडला हा. करून बेडवर. नाही, त्यांनी बघा ईच आणि एवढी त्यांचा विचार आहे. सोयाबीनमध्ये पण जास्त नुकसान झालं नसेल. बाकी आता आपण पाहिलं सलग मध्ये मोठ्या प्रमाणात त्या साईडला ते नुकसान फुलं राहू लागले